विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील ॲक्टिव्हिटी टाईम यामधील से प्लीज ही ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. से प्लीज, से म्हणजे म्हणणे आणि प्लीज, प्लीज म्हणजे कृपया. दोन्ही शब्द लक्षात घ्या. से, SAY, से, से म्हणजे म्हणणे. काय म्हणायचं आहे? प्लीज, PLEASE, प्लीज, प्लीज म्हणजे कृपया. से प्लीज म्हणजे कृपया हा शब्द वापरायला शिकणे, विनंती करायला शिकणे. हे आज आपण घेणार आहोत. ही कृती तुम्ही स्वतः तुमच्या मित्राबरोबर तुमच्या वर्गामध्ये करायची आहे. कृतीचं नावच आहे ॲक्टिव्हिटी टाईम, म्हणजे कृतीची वेळ. यामध्ये लिसन केअरफुली, LISTEN, लिसन, लिसन म्हणजे ऐकणे किंवा ऐका. केअरफुली, CAREFULLY, केअरफुली, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, काळजीपूर्वक ऐका. आणि ॲक्ट ओनली म्हणजे कृती करा. ॲक्ट, ACT, ॲक्ट, ॲक्ट म्हणजे कृती. आणि ओनली, ओनली म्हणजे फक्त. फेन आय से, फेन, WHEN, फेन, फेन म्हणजे जेव्हा. आय से मी म्हणेन, प्लीज. लक्षपूर्वक ऐका आणि कृती करा. कधी करा? जेव्हा मी प्लीज म्हणेन त्याच वेळी कृती करा. पहिली कृती आहे बघा, प्लीज सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन. सिट म्हणजे बसणे, SIT, सिट, सिट म्हणजे बसा किंवा बसणे. डाऊन, DOWN, डाऊन, डाऊन म्हणजे खाली. प्लीज सिट डाऊन म्हणजे कृपया खाली बसा. मॅडम सांगतायत बघा. आणि इथं विद्यार्थी जे आहेत ते स्टुडंट्स आहेत त्यांचे, ते खाली बसलेले आहेत. प्लीज सिट डाऊन म्हणजे कृपया खाली बसा. दुसरी कृती आहे प्लीज स्टँड अप. स्टँड अप म्हणजे उभे राहणे, STANDUP, स्टँड अप, स्टँड अप म्हणजे उभे राहा. कृपया उभे राहा. मुलं उभी राहिलेली आहेत, इथं दिसतंय तुम्हाला. त्यानंतर पुढची कृती आहे टर्न अराउंड, टर्न अराउंड. पण इथं तुम्ही जर पाहिलं तर एकच मुलगा टर्न झालेला आहे आणि बाकीचे तसेच जागेवर उभे आहेत. त्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? तर त्याचं कारण असं आहे, प्लीज हा शब्द वापरल्याशिवाय कृती करायची नाही. व्हेन आय से प्लीज म्हणजे जेव्हा प्लीज म्हटलं जाईल त्यावेळी कृती करायची. आणि मॅडमनी प्लीज म्हटलेलं आहे का? नाही. मग फक्त टर्न अराउंड म्हटलंय आणि हा विद्यार्थी एकच स्टुडंट टर्न राऊंड झालेला आहे, बाकीचे तसेच स्टँडअपमध्ये आहेत. म्हणजे प्लीज हा शब्द वापरतोय का आपण याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. प्लीज टर्न अराउंड म्हटल्यानंतरच ती कृती करायची होती आणि हे इतर विद्यार्थी बरोबर आहेत, हा विद्यार्थी मात्र चुकलेला आहे. त्यानंतर प्लीज हॉप ऑन वन लेग, प्लीज कृपया. हॉप, हॉप म्हणजे उडी मारणे, HOP, हॉप, हॉप म्हणजे उडी मारणे. ऑन द लेग, एका पायावर उडी मारा. प्लीज, इथं 4 स्टुडंट्स ही कृती करतायत, एक विद्यार्थिनी मात्र ती कृती करत नाही. इथं प्लीज शब्द वापरलाय तरी सुद्धा ती कृती करत नाही, म्हणजे इथं ही विद्यार्थिनी चुकलेली आहे. आणि इथं टीचर ऑर्डर करतायत बघा, हॉप ऑन 2 लेग्स. काय करा? 2 पायांवरती उड्या मारा. हॉप उडी मारणे, ऑन 2 लेग्स, लेग्स LEGS, LEG लेग, लेग म्हणजे एक पाय, एक वचन आहे. आणि लेग्स LEGS, लेग्स, लेग्स म्हणजे अनेक, अनेक वचन आहे, अनेक.
अनेक पाय. मग इथं हॉप ऑन 2 लेग्स अशी ऑर्डर दिली, पण 1 आणि 2 म्हणजे 1 and 2 दोन स्टुडंट्स जे आहेत ते हॉप करत नाहीत. का करत नाहीत? कारण इथं प्लीज हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळं म्हणजे हे 2 स्टुडंट्स करेक्ट आहेत आणि हे 2 स्टुडंट जे आहेत ते रॉंग आहेत. हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता त्याच्या पुढची एक ॲक्टिव्हिटी आहे लेट्स स्पीक, म्हणजे चला बोलूया. लेट्स स्पीक. लेट्स म्हणजे आता आपण, लेट LET लेट, लेट म्हणजे आता आपण ते करूया. लेट्स स्पीक, चला बोलूया. स्पीक SPEAK, स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. आणि इथं लेट्स स्पीक या ॲक्टिव्हिटीमध्ये फ्रेंड्स शब्द लक्षात घ्या, आपल्याला वाचता आला पाहिजे. FRIENDS, फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे मित्र, अनेक मित्र. आणि इथलं यस जर काढून टाकलं तर फ्रेंड. फ्रेंड म्हणजे एक मित्र. फ्रेंड्स अनेक वचन झालं, प्लुरल म्हणतात त्याला. फ्रेंड एक मित्र, फ्रेंड्स अनेक मित्र. लिसन अँड एनॅक्ट. एनॅक्ट या शब्दाचा अर्थ आहे कृती करा. एनॅक्ट कृती करा. लिसन ऐका, अँड एनॅक्ट कृती करा. ऐका आणि कृती करा. बघा इथं कॉन्व्हर्सेशन आहे म्हणजे संभाषण आहे. हॅलो, माय नेम इज ललित. हॅलो, माय नेम इज ललित. माझं नाव ललित आहे. हॅलो, माझं नाव ललित आहे. इथं एक स्टुडंट आहे, ती काय म्हणते बघा. हाय, आय एम फरीदा. हाय, आय एम फरीदा. मी फरीदा आहे. आपण असं कॉन्व्हर्सेशन आपल्या वर्गात सुद्धा करू शकतो. हॅलो, माय नेम इज ललित. हाय, आय एम फरीदा. पुढचं कॉन्व्हर्सेशन आहे बघा. दुसरे 2 स्टुडंट आहेत. हॅलो, माय नेम इज मनजित. हॅलो, माय नेम इज मनजित. माझं नाव मनजित आहे. ही विद्यार्थिनी काय म्हणते बघा. हाय, आय एम मृणाल. हाय, आय एम मृणाल. मी मृणाल आहे. तिसरं कॉन्व्हर्सेशन आहे. हॅलो, माय नेम इज तरंग. हॅलो, माझं नाव तरंग आहे. इथं ही स्टुडंट म्हणते हाय, आय एम श्यामल. मी श्यामल आहे. आणि हे सगळेजण एकत्र येऊन काय म्हणतायत बघा. वी आर फ्रेंड्स. वी म्हणजे आम्ही. वी आम्ही, आर आहोत. लक्षात ठेवायचे शब्द. फ्रेंड्स मित्र, आम्ही मित्र आहोत. हे शब्द लक्षात ठेवा. असे शब्द तुम्ही हळूहळू वाढवत राहा आणि असं कॉन्व्हर्सेशन सुद्धा करायला शिका. आता त्याच्या पुढचाच कॉन्व्हर्सेशनचा भाग लगेच आपण पाहूया. व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित. व्हॉट, WHAT, व्हॉट. व्हॉट या शब्दाचा अर्थ आहे काय. इज IS, इज म्हणजे आहे. दॅट, THAT, दॅट म्हणजे ते. इन IN म्हणजे आत. YOUR, युअर म्हणजे तुझ्या. HAND, हँड म्हणजे हात. व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित. ललित तुझ्या हातात काय आहे. ललित उत्तर देतोय बघा. धिस इज माय इंग्लिश डिक्शनरी. इट इज व्हेरी युजफुल. धिस, THIS, धिस म्हणजे ही. IS, इज म्हणजे आहे. माय, MY, माय म्हणजे माझी. इंग्लिश डिक्शनरी या शब्दाचा अर्थ आहे शब्दकोश. हा शब्द कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. DICTIONARY, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. माझ्या हातामध्ये माझा इंग्रजीचा शब्दकोश आहे. इट इज म्हणजे हा आहे. व्हेरी युजफुल, हा खूप उपयोगी आहे. युजफुल म्हणजे उपयोगी आहे.
त्यानंतर पुढचं अजून एक कॉन्व्हर्सेशन आहे. व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल? श्यामल, तुझ्या हातात काय आहे? दिस इज माय वॉटर बॉटल. इट इज व्हेरी युजफुल. दिस इज माय वॉटर बॉटल. वॉटर या शब्दाचा अर्थ आहे पाणी. WATER वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. BOTTLE बॉटल. बॉटल म्हणजे बाटली. ही माझी पाण्याची बाटली आहे. इट इज व्हेरी युजफुल. ही खूप उपयोगी आहे. बघितला हा शब्द आपण, हे वाक्य पाहिलंय. आता श्यामल एक प्रश्न विचारते बघा. कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी? कॅन यू म्हणजे शकतोस का? कॅन CAN कॅन. कॅन म्हणजे शकणे. YOU यू म्हणजे तू. लेंड. लेंड म्हणजे देणे. मी मला. ME मी म्हणजे मला. युअर तुझी. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. तुझा शब्दकोश मला तू देऊ शकतोस का? श्यामल विचारते. असं कॉन्व्हर्सेशन आपण वर्गात सुद्धा करायचं आहे. एखादी गोष्ट मागताना, कॅन यू लेंड मी युअर पेन्सिल? तू मला तुझी पेन्सिल देऊ शकतोस का? कॅन यू लेंड मी युअर नोटबुक? कॅन यू लेंड मी युअर पेन? कॅन यू लेंड मी युअर इरेझर? असे शब्द आपण वापरू शकतो. त्यानंतर बघा शुअर. SURE शुअर. शुअर म्हणजे खात्रीने, किंवा आपण काय म्हणतो, का नाही, देणार की, असं त्या अर्थानं शुअर हा शब्द वापरायचा आहे. मे आय हॅव सम वॉटर प्लीज? का नाही, ही घे डिक्शनरी तुला. मे आय हॅव सम वॉटर प्लीज? मला तुझ्याकडं असणारं पाणी जरा मिळेल का? मे आय हॅव सम वॉटर प्लीज? आय एम थर्स्टी हा शब्द लक्षात ठेवा. थर्स्टी. थर्स्टी THIRSTY. THIRSTY थर्स्टी. थर्स्टी म्हणजे तहानलेला. तहानलेला म्हणजे मला तहान लागलेली आहे, तू मला पाणी देतेस का? श्यामल काय म्हणते बघा. शुअर. का नाही, हेअर इट इज म्हणजे ही घे, हे वॉटर बॉटल. असे हे कॉन्व्हर्सेशनचे काही शब्द आपण पाहिलेले आहेत. लुक अँड से पहा आणि म्हणा. आय. YOU यू म्हणजे तू. HE ही. ही म्हणजे तो. SHE शी म्हणजे ती. ME मी म्हणजे मला. YOUR युअर म्हणजे तुझा. माय माय म्हणजे माझा. WE म्हणजे आपण किंवा आम्ही. अशा प्रकारे आपण काही नवीन शब्द शिकलो, कॉन्व्हर्सेशन शिकलो. त्याचप्रमाणे आपण काही शब्द म्हणजे प्लीज हा शब्द वापरायला शिकलेलो आहोत. आजचा पाठ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल, आणि तुम्हाला जर काही पाठातलं समजलं नाही तर तो व्हिडिओ परत एकदा पहा, तुमच्या लक्षात येईल. आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.